तर आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पालकमंत्री पदावरती तोडगा काढून पालकमंत्र्यांची नावं फायनल केलेली आहेत। तसंच पालिका निवडणुका स्वबळावरती लढणार असल्याने तिघांनीही आपल्यालाच महत्त्वाचे जिल्हे मिळावेत याकरता जोर लावलेला आहे। दरम्यान कोणत्या नेत्याला कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळू शकतं पाहूया। तर अजित पवार यांना बीडचं, चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरचं पालकमंत्रीपद, तर धाराशिवचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे, तर एकनाथ शिंदेंना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। संभाव्य पालकमंत्र्यांची यादी आपण पाहतो। शंभूराज देसाईंना सांगली, शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा, हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर, तर अहमदनगरचं पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे। तर इकडे अमरावतीमध्ये चंद्रकांत पाटलांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे। तर गिरीश महाजन यांना लातूर, योगेश कदम यांना मुंबई शहर, तर मुंबई उपनगरसाठी मंगलप्रभात लोढा यांचं नाव समोर येत आहे।